IIT कानपूरमधून उत्तीर्ण झालेल्या एका इंजिनियरचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. गुरुग्राम येथील गोल्फ कोर्स रोडवरील सायबर हबजवळ त्याचा अपघात झाला होता. त्याची सुपर बाईक नियंत्रणाबाहेर जाऊन दुभाजकाला धडकून हा अपघात झाला. अपघातावेळी दुचाकीचा वेग अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे दुभाजकाला धडकताच हा इंजिनियर तारांच्या कुंपणामध्ये अडकल्याने त्याच्या शरीराचे 2 तुकडे झाले. दुचाकीचेही अनेक तुकडे झाले. तरुणाचे कुटुंबीय आल्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. त्याच्या बाईकवर रेसिंग क्लबचे स्टिकर असल्याचं तपासात समोर आलं आहे. रितुल बेनीवाल वय वर्ष 27 असं मृत तरुणाचं नाव आहे. शुक्रवारी सकाळी 6:30च्या सुमारास गोल्फ कोर्स रोडवरील सायबर हबजवळ सुपर बाईकचा अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला असून माहिती मिळताच सिक्युरिटी आणि DLF फेज 2चे पोलीस ठाण्याचे पोलीस पथक सायबर हबमध्ये पोहोचले. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृतदेहाची जी अवस्था झाली होती ते पाहून पोलिस हैराण झाले होते. त्याच्या शरीराचे 2 तुकडे झाले होते. इतकंच नाही तर सुमारे 17 लाख रुपये किमतीच्या कावासाकी निंजा बाईकचेही अनेक तुकडे झाले होते. घटनास्थळाच्या तपासणीत हा दुचाकीस्वार सेक्टर 56 येथून येत होता आणि सायबर हबजवळ आल्यानंतर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी दुभाजकावरील खांबावर जाऊन आदळल्याचं समोर आलं. यामध्ये तो तारांच्या कुंपणामध्ये अडकला आणि त्याच्या शरीराचे 2 तुकडे झाले. रितुल बेनीवाल हा मूळचा जयपूरचा रहिवासी होता. त्याने IIT कानपूरमधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. सध्या तो गुडगावमध्ये एका IT कंपनीत काम करत होता आणि सेक्टर 43 मध्ये भाड्याच्या घरात राहत होता. घटनास्थळाच्या तपासादरम्यान बाईक रेसिंग क्लबचे स्टिकरही लावण्यात आल्याचे आढळून आले. हा तरुण त्याच्या सुपर बाईकवरून रेसिंग क्लबच्या मित्रांसह लॉंग ड्राईव्हला जात असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र शुक्रवारी सकाळी तो कुठे जात होता याबाबत अद्याप काहीही माहिती नाही. रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिवायडरमध्ये अनेकदा लोखंडी ग्रिल्स, ॲल्युमिनियम पाईप ग्रिल्स आणि कॉन्क्रीटचे बॅरियर असतात. गोल्फ कोर्स रोडवरील डिवायडरमध्ये यापैकी काहीही बसवलेले नाही. येथे डिवायडरवर झाडे तसेच विद्युत तारांचे कुंपण लावण्यात आले आहे. येथील डिवायडरमध्ये ॲल्युमिनियमच्या विद्युत तारांचे 4 सेट बसवले आहेत. बाईक नियंत्रणाबाहेर गेल्याने तरुण काही अंतरापर्यंत झाडे आणि तारांच्या संपर्कात येऊन फरफटत गेला आणि त्यानंतर दुचाकी लोखंडी खांबाला धडकली. या तारांमुळे दुचाकीचे अनेक तुकडे झाले आणि तरुणाच्या शरीराच्या कमरेपासून 2 तुकडे झाले आहेत.